मी बैलवाडी गावचे सरपंच वैशाली जितेंद्र महाजन, तालुका रावेर, जिल्हा जळगाव। नमस्कार, मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, चॅनलचे आभार मानतो। मी माझ्या पत्नी सौ वैशाली जितेंद्र महाजन, ग्रामपंचायत आपलं लोकनियुक्त सरपंच, आणि मी जितेंद्र संतोष महाजन, ग्रामपंचायत सदस्य। आज आम्हाला हा नालंदा ऑर्गनायझेशन संस्थेच्या आदर्श सरपंच रावेर तालुक्यातील एकमेव ठरलेला संस्था पुणे यांच्या संरक्षणामध्ये रावेर तालुक्यातून बलवाडी या गावाचं नाव घोषित झालं। त्यावेळेला आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्ही जे 2.5 वर्षामध्ये बलवाडी येथे आम्ही जी विकास कामे केली आहे, जे लोकांना आवश्यक गोष्टी आहे, ज्या विकासाच्या लोकांनी जे काम आम्हाला सांगितलं आहे ते काम आम्ही पूर्ण केलं। त्यामुळे आणि सगळ्या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये सगळ्यात जास्त कामं आमच्या कालखंडामध्ये झालेले आहे। त्यामुळे आम्हाला हा पुरस्कार तेथे मिळाला। आम्ही जेव्हा नालंदा ऑर्गनायझेशन यांच्याकडून पुणे येथे पुणे येथे पत्रकार परिषदेमध्ये आम्ही जेव्हा तेथे आमचं स्वागत करण्यात आलं, त्याच्यानंतर भारतीय परंपरेनुसार तेथे स्वागत करण्यात आलं आणि तेथे गेल्यानंतर संस्थेने आम्हाला जो पुरस्कार आदर्श रत्न सन्मान सोहळा तेथे पत्रकार भवनमध्ये संपन्न झाला। त्यावेळेला आम्ही तेथे गेलो। भारतीय परंपरेनुसार सरपंच महोदया यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले आणि आम्ही गावामध्ये जे विकास कामं केली आहे आनंद झाला। त्यावेळी आमचे ग्रामसेवक पत्रकार परिषदेमध्ये सत्कार समारंभाच्या वेळी आमचे बलवाडी गावचे ग्रामसेवक नितीन महाजन साहेब, उपसरपंच संजय दादा वाघ आणि आम्ही तेथे गेल्यानंतर आमचा एक मेडल, सन्मानपत्र आणि पदक देऊन आमचा सत्कार करण्यात आला। त्यावेळेला आम्हाला खूप आनंद झाला की आपण बलवाडी गावामध्ये जे 2.5 वर्षामध्ये काम केलेले आहे आणि महाजन कुटुंबातील व्यक्तींनी 24 तास जी मेहनत घेतली आहे, गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये जाऊन सहभागी झाले आहेत, त्याची ही पावती आणि सर्व जनतेचं सहकार्य त्याच्यामुळे मिळालेला हा आम्हाला तो पुरस्कार आहे। लोकांनी आम्हाला जे कामं सुचवले होते की हे कामांना काम करायचे आहे, त्या कामांना आम्ही प्राधान्य दिलं। त्याचप्रमाणे रस्ते, गटारी, फ्लेवर ब्लॉक, विद्युत सबस्टेशन, त्याच्यानंतर शौचालय, खंडामध्ये आम्हाला ते ड वस्तीमध्ये ज्यांना घरकुल आहे पण त्यांचा जो जागा नाही अशांचं आम्हाला काम वगैरे करायचं आहे। ग्रामपंचायतची इमारत नादुरुस्त आहे, ते पण नवीन बांधकाम करायचे आहे, तलाठी ऑफिस आहे। त्याचप्रमाणे भरपूर असे आम्हाला विकास कामं करायचे आहेत आणि झाल्यामुळे त्यांनी नालंदा ऑर्गनायझेशन संस्था पुणे पत्रकार भवन यांचा आम्ही सर्वप्रथम त्यांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला पुरस्कार देऊन सन्मानित केलं। आमच्या संपूर्ण गावाकडून आणि बलवाडी गावाच्या परिसराकडून आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो। पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आम्ही बलवाडी गावाला पाणी पुरवठा आहे, त्याचप्रमाणे निंभोरा गावाला पण पाणी पुरवठा केला आहे। त्यानंतर पुरी, गोलवाडा आणि वाघोदा या 4 गावांना आम्ही पाणी पुरवठा करतो आणि अशा प्रकारे पुरस्कार मिळाला। नालंदा ऑर्गनायझेशन संस्था पुणे पत्रकार भवनामध्ये आम्हाला जो पुरस्कार मिळाला आहे त्यांचे पूर्ण श्रेय आमचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील, माजी जिपा अध्यक्ष नंदू भैया महाजन, त्याचप्रमाणे आमचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य वर्ग, त्याचप्रमाणे विहित कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सर्व सभासद, त्याचप्रमाणे तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील, आपल्या जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक एकनाथ चौधरी साहेब, त्याचप्रमाणे अरविंद रघुनाथ पाटील गुरुजी, त्याचप्रमाणे कैलासवासी बाजीराव पाटील टेक्निकल माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, चेअरमन, सर्व सभासद, त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक एन पाटील सर,
सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या आई समान असलेल्या शिक्षिका, त्याचप्रमाणे कर्मचारी आणि गावातील माझी गोरगरीब जनता ज्यांनी आज आम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आणि आम्हाला हा आदर्श रत्न सन्मान सोहळा त्यांच्यामुळे मिळालं, तर खरं म्हटलं तर याचं श्रेय यांचं पूर्ण श्रेय आमच्या बलवाडीवासियांचं आहे आणि परिसरातील लोकांचं आहे. रोजगार सहाय्यक ग्रामपंचायत बेलवाडी. आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या गावाचे प्रथम नागरिक व लोकनियुक्त सरपंच वैशाली जितेंद्र महाजन यांना चांगल्या काम केल्याबद्दल यांना नालदा फाउंडेशन यांच्या वतीने हा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आणि त्याचा आम्हाला खूप आनंद झाला. आणि त्यांची जी कार्यशैली आहे काम करण्याची एकदम अतिशय चांगली आहे आणि गावामध्ये कोणतेही काम हाती घेतल्यावर ते काम ते पूर्ण करतात आणि गावाचा विकास त्यांच्या हातून हा घडत आहे. आणि त्या दाखला म्हणून हे आमच्या गावाला आज हा पुरस्कार भेटला आहे.